शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. आज अशा एका विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत की जो अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये या विषयाला तो निगडित विषय आहे. प्रत्येक जवळपास अनेक विश्वासणाऱ्यांच्या, आणि मी विश्वास करतो की हे वचन ऐकल्यानंतर प्रभू तुमच्या जीवनातील ही परिस्थिती तो प्रभू नक्की बदलावेल. कारण प्रभूचं वचन आम्हाला अवगत करून देतं, प्रभूचं वचन आम्हाला जागृत करून देतो, प्रभूचं वचन आम्हाला आमच्या जीवनातील अशा गोष्टी स्पष्ट करतो की ज्या गोष्टी आम्हाला माहिती नसतात. सो आपला जो विषय आहे तो विषय आहे असं एक रहस्य की जे आपल्या जीवनामध्ये आम्ही पालन केल्यानंतर आमच्या गरिबीची बंधनं परमेश्वर तोडून टाकेल. हालेलुया, हालेलुया. सो हा आपल्या जीवनाशी, आपल्या कौटुंबिक जीवनाशी, आपल्या व्यक्तिगत जीवनाशी जोडलेला प्रियानो हा प्रश्न आहे. किंवा ही समस्या आपल्या प्रत्येकांच्या जीवनाशी, किंवा विश्वासणारे असतील किंवा अविश्वासणारे असतील, या प्रत्येकांच्या जीवनाशी प्रियानो जोडलेला हा प्रियानो मोठा प्रश्न आहे किंवा मोठी समस्या आहे. आणि ज्या वेळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मनुष्याची जी निर्मिती आहे ती मनुष्याची निर्मिती उत्पत्तीच्या अध्याय 1 आणि वचन 26 मध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 26, उत्पत्ती याचा अध्याय 1 आणि वचन 26 आम्ही वाचूया की या ठिकाणामध्ये परमेश्वराने मनुष्याची जी निर्मिती केली ती निर्मिती कोणत्या कारणासाठी केलेली आहे वाचूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराने मनुष्याची जी निर्मिती केलेली आहे ती निर्मिती सत्ता चालवण्यासाठी, अधिकार गाजवण्यासाठी दिलेली आहे. हालेलुया. सो परमेश्वराने आपल्या प्रत्येकांची निर्मिती या कारणासाठी केलेली आहे की आपण प्रत्येकाने सत्ता गाजवावी, आपण प्रत्येकाने अधिकार गाजवावा. परंतु या वचनानुसार मला पाहायला मिळतं की मनुष्याच्या जीवनामध्ये गरिबी आहे, आणि गरिबी असल्या कारणाने प्रियानो गरिबीतून सुटका मिळण्याचं रहस्य परमेश्वर आजच्या वचनामध्ये आम्हाला परमेश्वर देत असताना, प्रियानो गरिबी केवळ पैशांची कमतरता नाहीये, तर ती आणखी एक खोल अशी बाब आहे की जी आमची आर्थिक आणि आमची आध्यात्मिक परिस्थिती प्रियानो त्या गोष्टीतून स्पष्ट करते की याचा परिणाम प्रियानो आमच्या मनावरती, आमच्या विचारवरती आणि आमच्या विश्वासावरती होतो की या आर्थिक परिस्थितीच्या कारणाने प्रियानो आमचा विश्वास सुद्धा तोडला जातो. मनुष्याला परमेश्वराने अधिकार चालवण्यासाठी, सत्ता चालवण्यासाठी बनवलेला असताना की या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही पाहत असताना प्रियानो गरिबी, अनेक वेळेस असं वाटतं की गरिबी ही एक शाप आहे, परंतु गरिबी हा शाप नाहीये, तर मनुष्याने परमेश्वराच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केल्या कारणाने प्रियानो गरिबी मनुष्याच्या जीवनामध्ये येते किंवा आली. अनुवादाच्या पुस्तकामध्ये अध्याय 28 आणि वचन 13 मध्ये जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. डिटोनॉमी चॅप्टर 28 वर्स 13, अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 28 आणि वचन 13 मध्ये काय म्हणलेलं आहे वाचूयात. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की ज्या वेळामध्ये मनुष्य आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करतो, परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक, त्याच्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतो आणि त्या काळजीपूर्वक पाळतो, तर परमेश्वर काय करतो, त्या व्यक्तीला पुच्छ नव्हे तर मस्तक करतो, तो खाली नव्हे तर परमेश्वर त्याला वर ठेवतो. हालेलुया. सो हे परमेश्वराचं वचन आहे. आज्ञा मोडल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये गरिबी आली, आणि परमेश्वराने प्रियांनो ही कमतरतासाठी नव्हे तर प्रियांनो परमेश्वराने आम्हाला भरपुरीसाठी बनवलेलं आहे. हालेलुया. अनेक वेळेस
प्रियांनो, या गोष्टीच्या कारणाने अनेक जण चिंतित असतात की माझ्या जीवनातील ही कमतरता कधी नष्ट होणार नाहीये का. अनेक जण या गोष्टीमध्ये प्रियांनो आपल्या जीवनाला ते जगतात आणि हार मानून बसतात की माझी गरिबी कधी दूर होणार नाही. हालेलुया. जो हार मानणारा व्यक्ती आहे तो असं म्हणतो की माझी गरिबी कधीही माझ्या जीवनातून दूर होणार नाही, मी गरिबीसाठीच बनवलेला आहे. तर प्रियांनो, तो व्यक्ती त्याच स्वरूपाने आपल्या जीवनामध्ये राहतो, कारण त्याने तसं आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये ठरवलं की मला गरिबीसाठीच बनवलं. परंतु प्रियांनो, हा विचार आम्हाला तोडणं गरजेचं आहे, कारण प्रियांनो गरीब काय म्हणतो की मी काहीही करू शकत नाही. परंतु जो श्रीमंत व्यक्ती असतो तो काय म्हणतो, मी सर्व काही प्रभूच्या सहाय्याने मी करू शकतो. फिलिप्पी 4 आणि वचन 13 वाचूयात. फिलिप्पी पत्र अध्याय 4 आणि वचन 13 मध्ये काय म्हणलेलं आहे वाचूयात. फिलिप्पी चॅप्टर 4 वर्स 13. फिलिप्पी पत्र अध्याय 4 आणि वचन 13 मध्ये, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास समर्थ आहे, मी शक्तिमान आहे. हालेलुया. की सामर्थ्य देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, सर्व काही करण्यासाठी मी शक्तिमान आहे. प्रियांनो, आत्मिक दरिद्री किंवा आत्मिक गरीबपणा प्रियांनो त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी करण्यासाठी रोखतो किंवा थांबवतो. परंतु जो व्यक्ती आत्मिकरित्या श्रीमंत आहे, आत्मिकरित्या जो व्यक्ती प्रियांनो सामर्थ्यशाली आहे, तो व्यक्ती कदापिही या गोष्टी नाकारत नाही की मी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. मी परमेश्वर जो मला सामर्थ्य देतो, जो परमेश्वर मला शक्ती देतो, त्याच्याकडून मी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे, त्याच्याकडून मी सर्व काही करण्यासाठी शक्तिशाली आहे, मी शक्तिमान आहे. हालेलुया. हालेलुया. सो प्रियांनो, या ठिकाणामध्ये थोड्या गोष्टीसाठी परमेश्वर आशीर्वादित करतो असं नाहीये. तर प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की परमेश्वर थोड्या गोष्टीसाठी सुद्धा त्याने आशीर्वादित केलेला आहे. की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रियांनो 5 भाकरी आणि 2 मासे आणल्या जातात. प्रियांनो, त्या ठिकाणामध्ये फार मोठी प्रियांनो अन्न सामुग्री नव्हती, त्या ठिकाणामध्ये थोडकच होतं. आणि त्या अध्यायाला जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येतं की फक्त 5 भाकरी आणि 2 मास्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आभार प्रदर्शन मांडलं आणि त्यानंतर लोकांमध्ये ते वाटून दिलं. प्रियांनो, त्याच प्रकारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जर आज थोडका आहे तर त्या थोडक्याला तो भरपुरीचे आशीर्वाद, बहुगुणितेचे आशीर्वाद तो आमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी आमची मानसिकता मला बदलणं गरजेचं आहे, आमचा विचार बदलणं गरजेचं आहे की मी काही करू शकत नाही. तर प्रियांनो, आम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे की मी सर्व काही करू शकतो जो प्रभू मला सामर्थ्य देतो. हालेलुया. हालेलुया. सो प्रियांनो, आपली गरिबी ही जीवन नाहीये, तर प्रियांनो ही एक युद्ध आहे की आम्ही प्रत्येक जण त्या युद्धाचे योद्धे आहोत. हालेलुया. हे आमच्या प्रत्येकांसाठी युद्ध आहे. आणि प्रियांनो, यावरती प्रियांनो विश्वासाने आम्ही या सगळ्या गोष्टीवरती मात करू शकतो. आणि या संबंधीने प्रियांनो असे काही 3 मुद्दे आहे की जे आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही पालन केले, तर प्रियांनो या रहस्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन केलं, तर प्रियांनो आमचे गरिबीचे जे बंधन आहे ती प्रत्येक बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. सो आम्हाला जाणून घ्यायचंय की आमच्या जीवनातील हे गरिबीची बंधनं तुटण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. हालेलुया. पहिलं कारण किंवा पहिली जी गोष्ट किंवा पहिलं रहस्य या ठिकाणामध्ये मी पाहूया ते म्हणजे पेरणी आणि कापणीचा नियम. हालेलुया. पेरणी आणि कापणीचा नियम. गलतीकारास याचा अध्याय 6 आणि वचन 7 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. गलुसियन चॅप्टर 6 वर्स 7. गलतीकारास याचा अध्याय 6 आणि वचन 7 मध्ये वाचूयात. फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. हालेलुया. जे काही पेरलं त्याचंच त्याला पीक मिळतं. हालेलुया. असंच आहे वचन, असंच आहे वचनही असंच आहे. आणि आपण ज्या वेळामध्ये एखाद्या धान्याची पेरणी केली तर प्रियांनो तेच धान्य उगवलं जातं. बरोबर आहे. ज्याची पेरणी केली तेच उगवलं जातं. दुसरं उगवतं का? नाही उगवत. सो परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतं की मनुष्य जे काही पेरतो प्रियांनो तेच त्याच्यासाठी उगवले जातं. आणि पवित्र शास्त्र ही गोष्ट सांगत असताना प्रियांनो आम्हाला या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे की आमच्या जीवनातील जी गरिबी आहे ती गरिबी नष्ट होण्यासाठी, गरिबी तेथेच काम करते की जेथे प्रियांनो अविश्वास आहे.
आणि सोडण्यासाठी पियानो ती गोष्ट तयार नसते, कारण पियानो जो व्यक्ती पेरण्यासाठी तयार नसतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पियानो ती गरिबी सोडण्यासाठी तयार नसते. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की जे काही मनुष्य पेरतो पियानो त्याच गोष्टी त्याच्या जीवनामध्ये उगत असतात. जो पेरत नाही त्याला परमेश्वराचा जो स्रोत आहे तो स्वतःसाठी थांबून टाकतो. हालेलुया, हालेलुया. की मनुष्याने जर पेरणी केली नाही तर त्याच्यासाठी काही उगवणार नाहीये, आणि जर पेरणी जर केली तर त्याच्यासाठी उगवणार आहे. ज्या प्रकारे पियानो एक फार मोठी घटना आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते की एलिया संदेश त्यासाठी पियानो एक विधवा जी आहे ती विधवा काय करते, आपल्या घरातील शेवटचं पीठ आणि शेवटची भाकरी या संबंधीची ती घटना आहे. आणि पहिले राजे आजच्या अध्याय 17 आणि वचन 16 मी वाचूयात. फर्स्ट किंग चॅप्टर 17 वर्स 16. पहिले राजे याचा अध्याय 17 आणि वचन 16 मध्ये वाचूयात. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुप्पीही आटली नाही. हालेलुया. ज्या वेळामध्ये पियानो या स्त्रीला, या विधवेला एलिया संदेशाने सांगितलं की तू काय कर, माझ्यासाठी एक भाकरी तू बनवून आण. आणि ही भाकरी तिच्या घरातील पियानो शेवटची भाकरी होती. आणि या भाकरीला तिने सांगितलं, त्या संदेशाला, एलिया संदेशाला सांगितलं की आम्ही ही भाकर खाणार आणि आम्ही मरणार. हालेलुया. तिने काय म्हणलं, आम्ही भाकर खाणार आणि मरणार. याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची आशा नव्हती, अपेक्षा नव्हती की आम्ही तर जगू. परंतु पवित्र शास्त्र मला सांगतं की तिने एलिया संदेशाची आज्ञा मांडली, आणि ती आज्ञा मांडल्यानंतर, तिने सांगितलेल्या गोष्टी तिने मांडल्यानंतर पियानो तिने त्या याजकाला किंवा त्या संदेशाला तिने भाकर आणून दिली. आणि ती भाकर आणून दिल्यानंतर पियानो तिला जो आशीर्वाद मिळाला तो फार मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये पियानो त्याने, या स्त्रीने संदेशासाठीची जी पेरणी केली, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी जी पेरणी केली, पियानो तिच्या आयुष्यामध्ये पियानो या सर्व दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तिच्या घरातील जे पीठ आहे परमेश्वराने किती आशीर्वादित केलं. तर परमेश्वराने एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुप्पी आटली नाही. सो इतका मोठा आशीर्वाद पियानो परमेश्वराने त्या विधवेला दिला. मग तो परमेश्वर बदललेला देव आहे का? तो परमेश्वर बदललेला देव आहे का? परमेश्वराचं वचन सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग तो देव सारखा देव आहे. तो कधीही न बदलणारा देव आहे. जर तो परमेश्वर बदलत नाही तर पियानो त्याने एलियाच्या द्वारे जो मोठा चमत्कार त्या ठिकाणामध्ये केला तो परमेश्वर आजच्या दिवसामध्ये करणार नाही का? नक्कीच करेल. परंतु त्यासाठी त्या विधवेने जसं पेरलं, तिच्यासाठी उगवल्या गेलं. पियानो परमेश्वराचं वचन सांगतं की 3.5 वर्षाचा दुष्काळ पडला होता. हालेलुया. किती वर्ष? 3.5 वर्ष. आणि फार भयंकर हा दुष्काळ आहे. आणि 3.5 वर्षाचा भयंकर दुष्काळ असल्या कारणाने या सर्व लोकांना अन्नधान्य नसेल आणि फार ते पियानो बेजार झाले असतील. आणि त्या कारणाने या स्त्रीला आपल्या मुलाची काळजी, आणि तिने याच कारणाने संदेशाला सांगितलं की आता आम्ही शेवटची भाकर बनवणार आणि आम्ही मरणार. कारण तिला अपेक्षा नव्हती. परंतु ज्या ज्या वेळामध्ये देव परमेश्वर पियानो त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो, पियानो त्या गावामध्ये, सारफत नगरामध्ये अनेक प्रकारच्या परिवार त्या ठिकाणामध्ये असतील, परंतु परमेश्वर एका स्त्रीकडे का बरं पाठवतो? या स्त्रीकडे परमेश्वर का बरं पाठवतो? हालेलुया. कारण परमेश्वराला, तिला आणि तिच्या मुलाला परमेश्वराला संरक्षण द्यायचं होतं आणि पुरवठा करायचा होता. हालेलुया. तिने का बरं एलिया संदेशालाच का बरं मदत केली? तिने का बरं भाकर दिली? या गोष्टीचा मी विचार केला पाहिजे. कारण ती कदाचित एक विश्वासणारी स्त्री आहे आणि म्हणून तिने ओळखलं की हा संदेश आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच तिने भाकर दिली. प्रियानो, आपल्याकडे सर्व काही संपायला येतं, शेवटचं आहे काहीतरी. अशा वेळामध्ये आपण कोणाला द्यायला तयार होतो का? हालेलुया. शेवटचंच मास्क राहिला आहे, यानंतर मास्क नाहीये. त्या कोविडच्या परिस्थितीतून आपण गेलोय.
आणि त्या भयंकर स्थितीतून आपण जात असताना परमेश्वराने आपल्या प्रत्येकांचं रक्षण केलं. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचा पुरवठा केला. आणि त्याच प्रकारे पियानो तो परमेश्वर या ठिकाणच्या या विधवेला सुद्धा परमेश्वराने सगळ्या गोष्टीचा पुरवठा केला. तिने चांगल्या गोष्टीची पेरणी केली आणि परमेश्वराचं वचन हे सांगतं की हाच नियम आहे की जो पेरणी करतो पियानो त्याला कापणीची संधी परमेश्वर देतो. हालेलुया. गरीबाचा खरा इलाज म्हणजे पियानो, इलाज मिळणे म्हणजे हा नाहीये तर पियानो आम्ही गरिबी म्हणजे पियानो आमच्या जीवनामध्ये कायम ती गोष्ट राहणं नाहीये तर पियानो त्यासाठी आम्हाला देणं आहे. हालेलुया. की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं मत्तयाचं पुस्तक याचा अध्याय 13 आणि वचन 31 ते 32 आम्ही वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 13 वर्स 31 टू 32. 31 आणि 32. 13 अध्याय 31 आणि 32. त्याने त्याच्या पुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्यांचे सर्व झाड होते. आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवरती वस्ती करतात. हालेलुया. सो प्रियानो गरिबीचा खरा इलाज मिळणे नाहीये तर देणं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो गरिबी मनुष्याच्या जीवनामध्ये नंतर मनुष्याला वाटतं की मला मिळालाच पाहिजे, परंतु प्रियानो मिळणं नाहीये तर देणं आहे. आणि त्या थोडक्यामध्ये ज्या वेळामध्ये मनुष्य परमेश्वरावरती पूर्ण विश्वास करतो ना त्या विश्वासाने त्याच्या जीवनामध्ये काम होतं. आम्ही या गरिबीच्या बंधनातून सुटका मिळण्यासाठी पहिला नियम आम्ही पाहत आहोत पेरणी आणि कापणीचा नियम. हालेलुया. पेरणी आणि कापणीचा. आम्ही कापणीची अपेक्षा करतो परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल? अगोदर पेरणी करावी लागेल. या ठिकाणामध्ये विश्वासासंबंधीने प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे मत्तयाच्या अध्याय 13 आणि वचन 31 आणि 32 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो का मनुष्याने आपल्या check. Thank you, Lord. Check. Jesus. Hallelujah. So या ठिकाणामध्ये आणखी एक दाखला आम्ही या ठिकाणामध्ये पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला दिलेला आहे तो दाखला या संबंधीने आहे की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरी येऊन त्याच्या फांद्यावर वस्ती करतात. असंच होतं. विश्वास तसाच आहे. विश्वास तसाच आहे की ज्या वेळामध्ये एक व्यक्ती प्रभूवरती विश्वास करतो की प्रभू माझ्या जीवनामध्ये काम करेल, प्रभू माझ्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. प्रियानो विश्वासाने ज्या वेळामध्ये एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पेरणी करतो, विश्वासाची पेरणी करतो, प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी पेरणी करतो, प्रियानो तो आपल्या जीवनामध्ये वेळेची पेरणी करतो, तो आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेची पेरणी करतो, तो धनाची पेरणी करतो. प्रियानो त्या वेळामध्ये प्रभू आपल्या जीवनामध्ये या गोष्टी तो काम करायला लागतो. प्रियानो तो परमेश्वर, तो प्रभू आपल्या जीवनामध्ये आकार नव्हे तर मनाच्या भावनेला तो परमेश्वर जाणतो. आम्ही कोणत्या आकाराने देतो या गोष्टी तो प्रभू पाहत नाही. कोणत्या मोठ्या आकारामध्ये आम्ही देतो या गोष्टी प्रभू पाहत नाही, तर आम्ही कोणत्या भावनेने, कोणत्या विश्वासाने, कोणत्या मनाने प्रभूसाठी देतो प्रियानो ही गोष्ट प्रभू पाहत असतो. आणि त्याच वेळामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रभूचं काम घडायला लागतं. गरिबीचा मूळ प्रियानो, गरिबीच्या मुळे प्रियानो जे टिकलेलं असतं प्रियानो ती म्हणजे आपल्याकडे पुष्कळ आल्यावर देईल असं अनेक जण विचार करतात. गरिबी याच कारणाने टिकलेली असते की माझ्याकडे पुष्कळ आलं ना मग मी देईन. हालेलुया. परंतु प्रियानो प्रभू आपल्या जीवनामध्ये या गोष्टीची तो पारख करतो की थोडका आपल्याकडे आहे ना त्या वेळामध्ये आम्ही प्रभूला देतो की नाही. हालेलुया. त्या थोडक्यातून आम्ही प्रभूला देतो की नाही ही गोष्ट प्रभू पारखत असतो. आणि त्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने एका स्त्रीबद्दलचा उल्लेख प्रभूने केला. हालेलुया. एक जी विधवा वयोवृद्ध स्त्री आहे पियानो ती प्रभूच्या भांडारामध्ये ज्या 2 टोल्या आहे ती 2 टोल्या टाकते
आणि 2 टोल्या टाकल्यानंतर प्रभू आपल्या शिष्यांना सांगतो की या स्त्रीने सर्वात अधिक टाकलं आहे. हालेलुया. तो किती मोठं टाकलंय या गोष्टीकडे नाही पाहत, तर कोणत्या अंतःकरणाने टाकलं नाही ही गोष्ट प्रभू पाहत असतो. हालेलुया. जर आम्ही विश्वासाची पेरणी करतो तर पियानो आम्ही आशीर्वादाची कापणी आम्ही करू. आम्ही प्रीतीची पियानो पेरणी करू तर आम्ही प्रीतीची कापणी करू. आम्ही क्षमेची पियानो पेरणी करू तर आम्ही शांतीचा पियानो शांतीची कापणी आम्ही करू. आम्ही दानाची पेरणी करू तर आम्ही समृद्धीची कापणी करू. पियानो हा नियम बदलणं योग्य नियम नाहीये. तर पियानो हा नियम ज्या वेळामध्ये आपल्या जीवनामध्ये आम्ही पालन करतो, प्रत्येक युगामध्ये पियानो हा नियम आपल्या जीवनामध्ये जशास तसं तो काम करायला लागतो. पियानो हा नियम मोडण्यासाठी नाहीये. आम्ही पेरणी केली तर पियानो आपल्या जीवनामध्ये नक्की चांगल्या गोष्टीची कापणी करण्यासाठी प्रभू आपल्या जीवनामध्ये तो प्रभू नक्कीच सहायता करेल. सो तुमच्या बीजामध्ये पियानो तुमचं भविष्य लपलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. परंतु पियानो कधी कधी गरिबी यामुळे जात नाही की आपण पेरणी बंद करतो. हालेलुया. ज्या व्यक्तीने पेरणं बंद केलं ना त्या व्यक्तीची गरिबी कधी जात नाही. हालेलुया. बरोबर सिस्टर. हालेलुया. सो तुमच्याकडे बीज आहेत तर तुमच्याकडे भविष्य आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही म्हणता की मला प्रभूवर पूर्ण विश्वास आहे. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही देत नाही त्या वेळामध्ये तुम्ही स्वतःवरती विश्वास करायला लागता. हालेलुया. की मला माझ्यावरती विश्वास आहे. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये मी प्रभूला देतो त्या वेळामध्ये मी विश्वास करतो की प्रभू मला तुझ्यावरती विश्वास आहे. हालेलुया. मी अनेक असे परिवार पाहतो की प्रियानो ते विश्वासाने त्यांची पेरणी निमूटपणे करतात आणि ते निमूटपणे चांगली कापणी करतात. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पियानो आम्ही पाहत असताना जेव्हा तुम्ही देता तेव्हा आशीर्वादाच्या द्वारे तुम्ही मोकळे करता, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मोकळे करता. परंतु जेव्हा तुम्ही देणं बंद करता तेव्हा तुम्ही स्वतःचे आशीर्वाद थांबवत असतात. आणि म्हणून पियानो आम्ही काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे आणि आमचे आशीर्वाद मोकळे आम्ही आमच्या जीवनामध्ये केले पाहिजे. गरिबीतून बाहेर निघण्याची इच्छा अनेकांना आहे प्रियांनो, परंतु देण्याची सुरुवात करणं गरजेचे. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मिळत नाही. प्रभूने केवळ देण्यासाठीच नव्हे तर आम्हाला घेण्यासाठीच नव्हे तर देण्यासाठी त्याने आम्हाला बनवलेलं आहे की ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूकडे पाहतो की आम्ही प्रभूने सगळ्या गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आम्ही देण्यासाठी बनलेलो आहोत ही गोष्ट लक्षात घेतो, आम्ही सुद्धा द्यायला लागतो. पियानो आम्ही प्रभू सारखे बनायला लागतो. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वर ज्या प्रकारे पियानो जे देतो ते न तोलता आणि कुठली अट न टाकता पियानो तो प्रत्येकांना देत असतो. आम्ही सुद्धा तसंच केलं पाहिजे. हालेलुया. सो एक बंधू मला सांगत होते की ते एका प्रार्थना सभेमध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की एका भावाने, त्यांच्या बाजूच्या भावाने एक 100ची नोट काढली आणि 100ची नोट काढल्यानंतर त्या व्यक्तीने थोड्या वेळासाठी त्या नोटकडे पाहिलं आणि परत ती ठेवली आणि 10ची नोट काढली आणि मग टाकली. हालेलुया. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही जर संकोच करून प्रभूच्या भांडारामध्ये टाकतो ना तर पियानो त्या वेळामध्ये प्रभूने आम्हाला कोणते आशीर्वाद द्यायला पाहिजे? हालेलुया. आम्ही अपेक्षा फार मोठ्याची करतो परंतु फार मोठं आम्हाला पेरण्याची गरज नाहीये. परंतु पूर्ण अंतःकरणाने, स्वच्छ मनाने आणि ओझं न घेता, दडपण न घेता आम्हाला पेरणं गरजेचं आहे. कारण आम्ही चांगल्या गोष्टीची पेरणी करतो तर प्रभू आम्हाला चांगली कापणी करण्यासाठी संधी देईल. हालेलुया. सो त्यानंतर दुसरा जो पहिला नियम या ठिकाणामध्ये पाहिला की आमच्या जीवनातील गरिबीतून आम्हाला सुटका मिळण्यासाठी आम्हाला प्रभूने हा पहिला नियम दिला किंवा पहिलं रहस्य त्याने दिलं की पेरणी आणि कापणीचा नियम. दुसरा नियम आहे. दुसरा नियम फार महत्वाचा आहे. तो म्हणजे विश्वास आणि कृतज्ञतेचा नियम. विश्वास आणि कृतज्ञता या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की भीती किंवा भाग पडतं
म्हणून प्रियांनो कृतज्ञता नसणे आणि विश्वासा वाचून प्रियांनो आम्ही प्रभूकडे जर मागतो तर प्रियांनो प्रभू आपल्या जीवनामध्ये काम करत नाही. हालेलुया. आम्ही अनेक जण असे पाहतो की प्रियांनो ते प्रभूच्या भांडारामध्ये देतात, प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी देतात, प्रभूकडे अनेक गोष्टीसाठी प्रियांनो ते प्रभूकडे मागतात, परंतु प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये ह्या गरिबीचे प्रियांनो ही गोष्ट का बरं असते? प्रभूला ते देतात. या ठिकाणामध्ये मी पाहतो की ही दारिद्र्याची स्थिती न दिल्यामुळे आहे. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 6 मध्ये मला पाहायला मिळतं. हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6 इब्री 11 आणि वचन 6 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. हे वचन फार मार्मिक वचन आहे, फार असं गुड हे वचन आहे. वाचूयात. आणि हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की विश्वासा वाचून त्याला प्रभूला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की जो व्यक्ती प्रभूवरती विश्वास करतो, जो कोणी प्रभूकडे जातो, त्या व्यक्तीने पूर्ण विश्वास आपल्या जीवनात अगोदर करणं गरजेचं आहे. आणि जर तो पूर्ण विश्वास करत नाही तर प्रियांनो त्याने किती विनंती प्रभूकडे केली तर प्रियांनो प्रभू त्याची प्रार्थना ऐकेल का? नाही ऐकणार. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की विश्वासणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती काय करतो? विश्वासामुळे प्रियांनो जी प्रार्थना तो प्रभूकडे करतो ना, त्या वेळामध्ये अंधकाराला प्रियांनो तो विश्वास पूर्णपणे चिरून टाकतो आणि त्याच्यासाठी प्रियांनो प्रकाश त्याच्याकडे येत असतो. हालेलुया. गरिबी तेव्हा सुटते की जेव्हा आपण पाहण्याऐवजी ऐकण्यावरती विश्वास जास्त आम्ही ठेवायला लागतो. हालेलुया. आम्ही प्रभूला पाहत नाहीये, परंतु आम्ही त्याच्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवतो. आणि ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवतो ना, प्रभू आपल्या जीवनामध्ये मोठं काम, मोठं कार्य तो करायला लागतो. हालेलुया. सो प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला एका ठिकाणामध्ये सांगतं, रोमकरासपत्र याचा अध्याय 1 आणि वचन 17 मध्ये, रोमन चॅप्टर 1 वर्स 17, रोमकरासपत्र पहिला अध्याय आणि वचन 17 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की नीतिमान विश्वासाने जगेल. जर विश्वास नाहीये तर प्रियांनो तो व्यक्ती जगू शकतो का? हालेलुया. मी विनंती करेल, कृपया करून वचनाकडे लक्ष द्या, कारण प्रभूची इच्छा आहे की तुमच्या जीवनातील हे बंधन प्रभूने तोडून टाकावेत. तुम्हाला गरिबीतून सुटका मिळावी प्रभूची इच्छा आहे. आणि सैतान प्रियांनो ही गोष्ट तुम्हाला ऐकू देणार नाहीये, मला माहिती आहे. परंतु ज्याला अंतःकरणातून ऐकायचं ना, त्याच्या जीवनातील हे बंधन प्रभू नक्की तोडेल. हालेलुया. कारण अनेक जण या बंधनामध्ये प्रियांनो बांधले गेलेले आहेत, अनेक जण या गोष्टीमध्ये प्रियांनो जखडल्या गेलेले आहेत, आणि प्रभूची इच्छा नाही की आम्ही या बंधनामध्ये राहावं. हालेलुया. सो आम्ही पहिलं रहस्य पाहिलं की पेरणी आणि कापणीचा नियम. दुसरा नियम किंवा दुसरं रहस्य मी पाहतोय की विश्वास आणि कृतज्ञतेचा नियम. की या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो नीतिमान आहे तो विश्वासाने जगेल. कधी कधी प्रियांनो आपण थोडे दिल्या जातं आणि आपण त्यामध्ये विश्वासू राहतो का नाही, या गोष्टी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये कधी कधी पारखल्या जातात. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आम्हाला थोडकं दिल्या जातं ना, आम्ही त्यामध्ये विश्वासू राहतो का नाही, कारण प्रभूचं वचन सांगतं की जो थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहतो प्रभू त्याला अधिक देतो. प्रभू त्याला मोठ्यावरती तो काय करतो? नियुक्ती करतो. म्हणून आम्ही थोडक्या गोष्टीबद्दल काय राहायला पाहिजे? विश्वासू राहायला पाहिजे. हालेलुया. थोडक्याबद्दल जसं आम्ही भात शिजायला टाकला, त्या वेळामध्ये सर्व भात आम्ही चेक करतो का? थोडासाच, थोड्या वेळाने चेक करतो की तो शिजला की नाही. 1-2 दाणे आपण चेक करतो की तो शिजला की नाही.
हालेलुया. त्या प्रकारे प्रभू आपल्याला पारखत असतो. आमची थोड्या थोड्या गोष्टीच्या कारणाने प्रियानो तो पारख करतो की आम्ही त्यामध्ये विश्वासू आहे की नाही. त्याच वेळेस तो मोठ्या गोष्टीवरती आमची नियुक्ती तो करतो. हालेलुया. मोठ्या गोष्टी देण्या अगोदर छोट्या गोष्टीवरती विश्वास आम्ही राहिलं पाहिजे. त्याच वेळेस तो प्रभू आम्हाला मोठ्या गोष्टी संबंधीने प्रियानो तो आशीर्वादित करतो. मोठ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तो देतो. प्रियानो, एक शेतकरी असतो की जो शेतकरी परमेश्वराकडे आशीर्वादासाठी प्रार्थना करतो की परमेश्वरा तुम्हाला आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. त्याची थोडीशी शेती असते, परंतु प्रियानो त्याला कुठल्याच प्रकारचे आशीर्वाद मिळत नाही. हालेलुया. हालेलुया. त्या वेळामध्ये तो परमेश्वराकडे विनंती करतो की परमेश्वरा, मी इतकी प्रार्थना तुझ्याकडे करतो की परमेश्वरा, तू माझी प्रार्थना का ऐकत नाही? तू माझ्या शेतीला का बरं आशीर्वादित करत नाही? त्या वेळामध्ये परमेश्वराकडून एक वचन त्याला येतं, ते म्हणजे की तू माझ्याकडे कृतज्ञ का नाहीये? तू मला धन्यवाद का देत नाही? हालेलुया. प्रियानो, बऱ्याच वेळेस आम्ही विश्वास करतो, विश्वासाबरोबर अनेकदा प्रियानो आम्ही धन्यवाद द्यायला विसरून जातो. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये प्रियानो तो व्यक्ती, तो शेतकरी परमेश्वराला धन्यवाद द्यायला लागतो ना प्रियानो, तो सकाळी धन्यवाद द्यायला लागतो की परमेश्वरा, मला तू चांगलं आरोग्य दिलं, मला चांगलं तंदुरुस्त तू ठेवलं, परमेश्वरा मला चांगले हात पाय तू दिले, परमेश्वरा मला चांगली शेती तू दिली, तू मला चांगले लेकरं दिलं, परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो, मी धन्यवाद देतो परमेश्वरा की तू माझ्या शेतीमध्ये चांगलं अन्नधान्य तू दिलंस. आणि प्रियानो, त्या वर्षामध्ये परमेश्वर त्याला इतकं चांगलं अन्नधान्य देतो त्याच्या शेतामध्ये की प्रियानो, तो या अगोदर कधी त्या प्रकारचे आशीर्वाद त्याला मिळालेले नसतात. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा प्रकारे प्रियानो परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आम्ही गेल्या 2 वर्षा अगोदर एका परिवाराच्या शेतामध्ये आम्ही गेलो आणि त्या शेतामध्ये जाऊन प्रियानो आम्ही त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळेस बोलवलं होतं आणि त्या शेतामध्ये जाऊन प्रियानो आम्ही त्यांनी त्यांच्या शेतामध्ये प्रियानो ज्वारी होती, हुरडा त्यांनी बनवला होता आमच्यासाठी आणि बऱ्याच त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा त्यांनी बोलवलं होतं, परंतु जायला जमलं नाही. परंतु त्या वर्षी आम्ही गेलो आणि त्या वर्षी आल्यानंतर प्रियानो, त्या अगोदर त्यांनी सांगितलं नंतर आम्हाला की याच्या अगोदर आम्हाला कधीही इतकं धान्य आमच्या शेतामध्ये कधी झालं नव्हतं. या वर्षी परमेश्वराने मोठं धान्य आमच्या परिवारामध्ये, आमच्या शेतीमध्ये प्रभूने दिलं. कारण प्रियानो, ज्या वेळामध्ये त्या शेतीमध्ये धन्यवाद दिला जातो प्रियानो, परमेश्वराला धन्यवाद दिला जातो प्रियानो, ती गोष्ट परमेश्वर पारखतो, ती गोष्ट परमेश्वर पाहतो. हालेलुया. आणि या संबंधीने प्रियानो या शेतकऱ्याने परमेश्वराला धन्यवाद दिला. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद द्यायला पाहिजे. आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. विश्वासाबरोबर आमच्या जीवनामध्ये कृतज्ञता फार गरजेची आहे. ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराला कृतज्ञ होऊन विश्वासाने परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो प्रियानो, आमच्या जीवनामध्ये विश्वास सक्रिय होतो आणि विश्वास ज्या वेळामध्ये सक्रिय होतो आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडायला लागतात. हालेलुया. चमत्कार घडण्यासाठी प्रियानो अगोदर आम्हाला परमेश्वराला धन्यवाद द्यावा लागेल. तो सक्रिय आमचा विश्वास करण्यासाठी आम्हाला कृतज्ञ असलं पाहिजे, आम्हाला धन्यवादित असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीबद्दल. हालेलुया. नाहीतर आम्ही सातत्याने मागतोय तर प्रियानो ती गोष्ट होणार नाहीये. आम्ही म्हणतो की परमेश्वर आशीर्वादित कर, असं कर, असं कर, असं कर. आम्ही आज्ञा देणारे कोण आहोत? हालेलुया. आम्ही आज्ञा देणारे कोण आहोत? आम्ही अधिकतेने प्रियानो परमेश्वराकडे आज्ञाच जास्त मांडतो की परमेश्वर असं कर, तसं कर. हालेलुया. आम्ही त्याच्याकडे धन्यवादाची प्रार्थना आम्ही त्याच्याकडे मांडली पाहिजे की परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो की तुम्हाला जी गोष्ट आम्हाला पाहिजे त्याबद्दल. हालेलुया. जर तुम्ही तुमच्या लेकरांच्या विवाहासाठी प्रार्थना करता की परमेश्वरा, योग्य जीवन साथी माझ्या लेकराला तू दे, तुम्ही असा धन्यवाद देऊन परमेश्वराकडे प्रार्थना करा की परमेश्वरा, मी धन्यवाद देतो, मी धन्यवाद देते की तू माझ्या मुलासाठी एक चांगली जीवन साथी तू दिलेली आहे. हालेलुया. प्रियानो, प्रभू आपल्या जीवनामध्ये, मी उदाहरणासाठी ही गोष्ट सांगतोय, तुम्ही अशा स्वरूपाने परमेश्वराकडे प्रार्थना करू शकता. जर तुम्हाला चांगली नोकरी नाही, तुम्ही परमेश्वराकडे धन्यवाद देऊ शकता की परमेश्वरा, मला तू चांगली नोकरी तू दिलेली आहे, मी तुला धन्यवाद देतो. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये त्या वेळामध्ये काय होतं? विश्वासाची सक्रियता निर्माण होते आणि विश्वास ज्या वेळामध्ये सक्रिय होतो प्रियानो, आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडायला लागतात. हालेलुया.
हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे पियानो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रोगींना, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना प्रभूकडे आणल्या जायचं पियानो, त्या वेळामध्ये प्रभू येशू त्यांच्या ठाई अगोदरच विश्वास सक्रिय करायचा. हालेलुया. आणि त्यानंतरच पियानो त्यांच्या जीवनामध्ये मोठे काम, मोठे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने घडून आणलेले आहेत. पियानो, योहान शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जो मोठा चमत्कार केलेला आहे तो चमत्कार फार मोठा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 मासांच्या द्वारे पियानो 5000 लोकांना जेव घातला. हा चमत्कार काही छोटा चमत्कार नाहीये. वाचूयात ते वचन 6 आणि वचन 11. जॉन चॅप्टर 6 वर्स 11. 6:11. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसले, त्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्या तूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. ओके. या ठिकाणामध्ये पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अन्नाबद्दल प्रभू येशूने पित्याला धन्यवाद दिला, आभार मानले. हालेलुया. आपल्याकडे थोडकं आहे ना, त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद दिले पाहिजे, आम्ही त्याबद्दल आभार मानले पाहिजे. आम्ही मानतोय का? हालेलुया. परंतु काय होतं, जो गरिबीचा आत्मा आहे ना तो आम्हाला कायम तक्रार करण्यासाठी शिकवतो. हालेलुया. आणि आम्ही पाहतो अनेक वेळेस हाच अनुभव आहे की जे गरीब आहेत ना ते तक्रारी जास्त करतात. हालेलुया. हा आत्मा, गरिबीचा जो आत्मा आहे ना तो तक्रारी करण्यासाठी पियानो शिकवतो. धन्यवाद द्या की प्रत्येक गोष्टीबद्दल, की परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. आणि धन्यवाद ज्या वेळामध्ये आम्ही देतो, आमच्या जीवनामध्ये पियानो विश्वास जर आहे तर त्या विश्वासाच्या जोरावरती पियानो आम्ही जर त्या डोंगराला आज्ञा करतो तर पियानो आमच्यासाठी त्या गरिबीच्या डोंगराला सुद्धा हलवण्याचं सामर्थ्य आमच्या विश्वासामध्ये आहे. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस पियानो आम्ही विश्वासाबरोबर आम्ही परमेश्वराला धन्यवाद देत नाही, कृतज्ञ आम्ही राहत नाही. आणि कृतज्ञ जर आम्ही राहत नाही तर पियानो आम्ही जर आजच्या वेळामध्ये जर कायम तक्रार करत राहू तर पियानो आमच्या जीवनातील हे गरिबीची जी बंधन आहेत ते कदापि तुटणार नाही. सो हे या ठिकाणामध्ये आज दुसरी गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचे की विश्वास जिवंत आहे तर आम्ही कायम धन्यवाद देण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. तक्रार करणं सोडून द्यायला पाहिजे, आम्ही घाबरणं आम्ही सोडून द्यायला पाहिजे. विश्वास आम्ही करणं आजपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण विश्वास करतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये पियानो चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहत नाही. सो आज तुमच्याकडे जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. कारण ज्या वेळामध्ये आपल्याकडे थोडका आहे त्या थोडक्याबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. कारण आज रस्त्यावरती अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे काही नाही आहे, परंतु प्रभूने आपल्याकडे काहीतरी ठेवलेलं आहे, काहीतरी आहे. आपण 2 वेळेचं जेवण तरी व्यवस्थितरित्या करू शकतो. आपल्याला चांगला निवारा आहे, आपल्याकडे चांगले कपडे आहेत. धन्यवाद येशूला. हालेलुया. सो पियानो, ज्या वेळामध्ये मी धन्यवाद देऊन प्रभूकडे आम्ही अश्रूपूर्ण प्रार्थना करतो पियानो आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद व्हायला लागतात. आशीर्वादाची सुरुवात पियानो आमच्या जीवनामध्ये व्हायला लागते. हालेलुया. आणि गरिबी सारखं पियानो जे जोखड आहे ते जोखड आमच्या जीवनामध्ये याच कारणाने मोडल्या जाऊ शकतं ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वास आणि कृतज्ञता आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूला देत नाही त्या वेळामध्ये. सो प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनातील हे जे जोखड आहे, गरिबीचे जे जोखड आहे किंवा गरिबीच्या पियानो हे जे बंधन आहे ते तोडण्यासाठी आम्हाला तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायची. एक वचन आम्ही वाचूयात. अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 28 आणि वचन 13 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. अनुवाद 28 आणि वचन 13. तुझा देव परमेश्वर याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पूछ नव्हे तर मस्तक करेल, तू खाली नव्हे तर वर राहशील. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे. अनुवादाचं पुस्तक अध्याय 28 आणि वचन 13 मध्ये. मी अनेक वेळेस तुम्हाला सांगितलं की हा अध्याय पूर्णपणे तुम्ही वाचा. वाचलंय कोणी? अनुवाद 28 पूर्ण अध्याय? ओके, वाचाल तर वाचाल, वाचा.
जरी आतापर्यंत वाचलं नसेल तर आज वाचा. वाचता येत नसेल घरून कुणाकडनं तरी वाचून घ्या, परंतु नक्की वाचा, कारण यामध्ये रहस्य दिलेले आहेत. हालेलुया. आणि हे तिसरं रहस्य किंवा तिसरी गोष्ट, आमच्या जीवनातील गरिबीची प्रियानो जी बंधनं आहेत, जे गरिबीची प्रियानो बंधनं किंवा हे जोखड आहे ते आम्हाला तोडण्यासाठी तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये मला करायची, ते म्हणजे आज्ञाधारकपणा आणि पवित्रतेचा नियम. हालेलुया. काय करायचंय? आज्ञाधारकपणा आणि पवित्रतेचा नियम. या ठिकाणामध्ये पियानो गरिबी फक्त पैशांची कमतरता नाहीये, तर हे कुठं कुठं पियानो परमेश्वराच्या मार्गापासून आपण भटकलेलो तर नाहीये ना, या गोष्टी सुद्धा स्पष्ट करणार पियानो ही एक बाब आहे. हालेलुया. गरिबी फक्त आमच्या जीवनामध्ये पैशांची कमतरता आहे असं नाहीये. आम्ही कुठं कुठं परमेश्वराच्या आज्ञांपासून मार्गापासून आम्ही भटकलेलो आहोत, ही गोष्ट सुद्धा दाखवणारी ती बाब आहे. कदाचित आपण योग्य दिसत असो, परंतु आपल्या मनामध्ये गर्व आहे, आपल्या मनामध्ये अभिमान आहे, आपल्या मनामध्ये प्रियानो लालसा आहे, आपल्या मनामध्ये प्रियानो पाप आहे, आणि या गोष्टी लपलेल्या जर आहेत, तर या छोट्या आज्ञा आपल्या जीवनामध्ये आम्ही मोडल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये पियानो आशीर्वाद थांबतात, आणि या गोष्टी या कारणाने पियानो आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत काम करत नाही. सो हे तिसरं कारण या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की आज्ञाधारकपणा आणि पवित्रतेचा नियम, की जो परमेश्वराचं वचन, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 15 मध्ये, जॉन चॅप्टर 14 वर्स 15, योहान 14 आणि वचन 15. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. माझ्यावर तुमची, म्हणजे कोणाला म्हणलंय हे? कोणाला? प्रत्येक विश्वासणारा. म्हणजे कोणासाठी? आजच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी. बरोबर आहे? काय म्हणलं प्रभू येशू ख्रिस्ताने? परत एकदा आम्ही पाहूया की माझ्यावर तुमची प्रीती असली तर. हालेलुया. सर्वजण ऐकताय? नक्की जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की माझ्यावर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती ज्या व्यक्तीची प्रीती आहे तो काय करेल? माझ्या आज्ञा पाळेल. काय करेल? काय करेल? थोडं जोरात बोला. कोणाच्या आज्ञा? प्रभूने दिलेल्या आज्ञांचं तो व्यक्ती काय करेल? पालन करेल. आणि जो व्यक्ती ख्रिस्ताच्या आज्ञांचं पालन करत नाही, म्हणजे तो काय करतो? त्याचा द्वेष करतो. हालेलुया. एकदाच दोन गोष्टी आम्ही करू शकतो का? द्वेष आणि प्रीती सोबत करू शकतो का? शत्रुत्व आणि मित्रत्व आम्ही सोबत करू शकतो का? एकच काहीतरी करता येईल. हालेलुया. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आमच्या जीवनामध्ये गरिबीचं जे जोखड आहे, जर आम्हाला हे तोडायचं आहे तर पियानो आम्हाला तिसरं रहस्य, तिसरा नियम आमच्या जीवनामध्ये मला पालन करायचंय, ते म्हणजे आज्ञाधारकपणा आणि पवित्रता. हालेलुया. की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती, पित्यावरती प्रीती करतो ना, तो काय करतो? आज्ञांचं पालन करतो. प्रभू असे म्हणतो की प्रियानो प्रीतीची आमच्या जीवनातून तो अपेक्षा करतो, आणि प्रीतीची अपेक्षा प्रियानो ही आज्ञाधारकामध्ये दिसून येते. हालेलुया. जर आम्ही आज्ञा पालन करायची आमची इच्छा आहे तर प्रियानो त्या अगोदर आम्हाला प्रीती करणं गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती प्रीती करतो तो काय करतो? अगोदर आपल्या जीवनामध्ये आज्ञा पालन करतो. जो आज्ञा पालन करत नाही तो काय करतोय? ख्रिस्तावरती प्रीती करत नाही. दॅट्स इट. हालेलुया. हालेलुया. जर एखादं लेकरू आपल्या आई वडिलांवरती प्रीती करतो, हे कशातून स्पष्ट होतं? बरोबर, ऐकणं म्हणजे तेच ना, आज्ञा पालन आहे ना. आणि जो आज्ञा पालन करत नाही त्याची प्रीती आहे आई वडिलांवरती. हालेलुया. अगोदर ऐकत होता, आता ऐकतच नाही. हालेलुया. म्हणजे त्याची प्रीती कमी झाली का? आपलं तसंच होत आहे, विश्वासणाऱ्यांचं तसंच होत आहे. अगोदर ऐकत होतो, आता ऐकत नाहीये. काय ऐकत नाहीये? आज्ञा ऐकत नाहीये. आज्ञा न ऐकल्या कारणाने पियानो आपल्या जीवनामध्ये
गरिबीचा प्रियांनो हा शिरकाव होतो. कधी कधी आपण म्हणतो की मी प्रभूला आशीर्वाद मागत असतो, परंतु आपण आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपण म्हणतो प्रभू मला आशीर्वादित कर, परंतु त्याच वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये आज्ञा मोडत असतो. आपण घृणा करत असतो, द्वेष करत असतो, आपण कोणाला क्षमा करत नाही. आणि अशा वेळामध्ये प्रभूने आपल्याला आशीर्वादित केलं पाहिजे का? आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने काय काय दिल्या? जशी स्वतःवरती तशी आपल्या शेजावरती प्रीती कर. तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतकरणाने प्रीती कर. हालेलुया. आम्ही असं करतोय का? आमच्या अंतकरणामध्ये कळवळा भरलाय का? आमच्या जीवनामध्ये प्रियानो प्रभूने दिलेली प्रीती आमच्या अंतकरणामध्ये दडलेली आहे का? आम्ही एकमेकांबद्दलचा आदर सन्मान या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करतोय का? हालेलुया. आणि जर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाहीये तर प्रभूकडनं आशीर्वादाची किंवा आपल्या जीवनातील बंधनाची सुटका, मोकळीकता आपल्याला मिळावी ह्या अपेक्षेला आम्ही करू शकतो का? एकीकडे आज्ञा मोडायचं आणि एकीकडे मागायचं होऊ शकेल का? हालेलुया. मनुष्य काय करतोय? अर्धा अंतकरण परमेश्वराला देतो आणि अर्धा अंतकरण तो जगामध्ये लावतो. होईल का? प्रभूचं वचन सांगतं पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तू काय कर? आपला देव परमेश्वरी आजवर कशी करायची? पूर्ण. अर्धवट नाही चालणार, 50-50 नाही चालणार. आज्ञाधारकपणा प्रियानो आम्हाला समृद्धीचा मार्ग आहे. जर आज्ञाधारकपणा आमच्या जीवनामध्ये नाही तर समृद्धी आमच्या जीवनामध्ये येणार नाही. जेव्हा प्रियानो आपण आपल्या प्रभूच्या वचनासमोर नतमस्तक होतो तेव्हा गरिबी आपल्या समोर नतमस्तक व्हायला लागते. आणि जर आपल्याला वाटतं की गरिबीने आपल्या समोर नतमस्तक व्हावं, आपल्या समोर गुडघे टेकावे, तर आम्हाला प्रभूच्या वचनासमोर, त्याच्या आज्ञांसमोर आम्हाला नतमस्तक व्हावं लागेल. हालेलुया. कारण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं एक फार मोठं एक उदाहरण आहे. इतिहास आमच्यासाठी किंवा या घटना आमच्यासाठी प्रियानो फार दाखल्याच्या स्वरूपाने, आमच्यासाठी शिकवणीच्या स्वरूपाने आहे. पवित्र शास्त्रातील ही घटना आम्हाला शिकवते की उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय 26 आणि वचन 2 वाचूयात. जेनेसिस चॅप्टर 26 वर्स 2. उत्पत्ती 26 आणि वचन 2 मध्ये. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. ओके. या ठिकाणामध्ये परमेश्वराने इसाकाच्या वेळामध्ये प्रियानो एक फार भयंकर दुष्काळ पडला आणि वचन सांगतं की अब्रामाच्या दिवसात दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा पलिष्ठांचा राजा अबिमलेक याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हणले, खाली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेल त्या देशात राहा. आणि तो कुठं जाऊन राहिला? गरारामध्ये. हालेलुया. त्याचा विचार होता की त्याने मिस्रामध्ये जावं, परंतु परमेश्वराची इच्छा नव्हती की त्याने मिस्रामध्ये जावं. आणि वचनात आम्हाला पाहायला मिळतं की सर्व लोक प्रियांनो स्थलांतरित होत होते. कनानातून ते स्थलांतरित होत होते, परंतु या ठिकाणामध्ये परमेश्वराने इसाकाला आज्ञा दिली की मी सांगतो त्या देशात तू जा आणि त्या गरारामध्ये तू जाऊन राहा. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियांनो इसाक गरारामध्ये गेला. आणि गरारामध्ये तो गेल्यानंतर वचन 12 मी वाचूया. त्या ठिकाणामध्ये काय घडतं? इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. हालेलुया. इसाकाने काय केलं? त्या देशामध्ये धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी, आम्ही सर्वजण म्हणूया त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. किती मिळालं? हालेलुया. सो 100 पट पीक मिळणं म्हणजे, एक सांगतो मी तुम्हाला एका उदाहरणासाठी, जर त्याने 100 किलोची पेरणी केली असेल, किती म्हणजे 1 क्विंटल, 100 किलोची जर त्यांनी पेरणी केली असेल, त्याला 1000 क्विंटल परमेश्वराने त्याला दिले. उदाहरणासाठी मी सांगतो. विचार करा की परमेश्वराने किती अन्नधान्य परमेश्वराने इसाकाला दिला. परिस्थिती प्रियानो आपल्या आजूबाजूला फार वेगळी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज्ञांचं पालन करतो की नाही ही गोष्ट परमेश्वर पारखत असतो. हालेलुया. इसाकाला प्रियानो ती संधी होती की आज्ञा पालन करायची की नाही करायची, परंतु इसाकाने काय केलं?
परमेश्वराची आज्ञा ऐकली आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार तो गरारामध्ये गेला. तिथं त्याने धान्यांची पेरणी केली आणि परमेश्वराने त्याच वर्षी त्याला 100 पटाने आशीर्वादित केलं. आपल्या जीवनात तसंच आहे की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आपले शब्दच नव्हे तर आपले पाऊल पाहत असतो. की आपण ज्या वेळामध्ये आपले पाऊल तो परमेश्वर पाहत असतो की आपल्या शब्दांच्या द्वारे नव्हे तर आपण जे पाऊल टाकतो ना त्या गोष्टींच्या द्वारे आम्ही परमेश्वराला दाखवत असतो की आपण त्याच्या आज्ञा पालन करतो की नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आमची कृती दाखवते की आम्ही परमेश्वराची आज्ञा पालन करतो की नाही. गरिबी प्रियानो कधी कधी जात नाही कारण आपण अर्ध्या मनाने परमेश्वराच्या आज्ञांचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो. पूर्ण मन परमेश्वराला पाहिजे. आज्ञा पालनामध्ये प्रियानो पवित्रता आहे. हालेलुया. आज्ञा पालनामध्ये काय आहे? पवित्रता आहे. कारण ज्या वेळामध्ये मनुष्य आपल्या जीवनामध्ये आज्ञांचं पालन करतो प्रियानो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आज्ञा पालनाच्या द्वारे पवित्रता आहे आणि पवित्रतेमध्ये प्रियानो सामर्थ्य आहे. ज्या वेळामध्ये मनुष्य आज्ञांचं पालन करतो तो आपल्या जीवनातील अपवित्रता नष्ट करतो, दुष्ट विचार नष्ट करतो, आपल्या जीवनातील दुष्ट कुयोजना प्रियानो तो नष्ट करतो आणि परमेश्वराच्या योजनेला आपल्या जीवनामध्ये तो स्थान देतो. हालेलुया. तो पूर्णता असणाऱ्यांना तो शोधत नाही तर प्रियानो तो खऱ्या अंतःकरण असलेल्या व्यक्तींचा शोध परमेश्वर करत असतो. पूर्ण तर कोणीच नाहीये, कोणीच पूर्ण नाहीये. प्रभू येशू आणि परमेश्वरा वाचून या जगामध्ये परिपूर्ण कोणी नाहीये. हालेलुया. कोणीच पूर्ण नाहीये. आणि म्हणून प्रियानो आज प्रभू आपल्या जीवनामध्ये दाविदाच्या स्वरूपाने परमेश्वर शोध करतो. दाविदाने अनेक प्रकारच्या चुका केल्या प्रियानो, परंतु त्याने परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणारा व्यक्ती होता. म्हणून प्रियानो परमेश्वराने दाविदा संबंधीने एक वचन बोललेलं आहे. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 13 आणि वचन 22 मध्ये काय म्हणलेले वाचत. ऍक्ट्स चॅप्टर 13 वर्स 22. प्रेषित 13 आणि वचन 22. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस देईल. हालेलुया. सो दावीद हा परमेश्वराच्या मनासारखा. का बरं असं म्हणलं परमेश्वर? जर आम्ही पहिले शमूएल 13 आणि 14 मध्ये जर पाहिलं तर शमूएल संदेष्टा सुद्धा हीच गोष्ट बोलतो की दावीद कसा आहे की परमेश्वराच्या मनासारखा आहे. हालेलुया. शाऊलाने काय केलं? परमेश्वराच्या आज्ञा परमेश्वराचे वचन मांडले नाही आणि म्हणूनच परमेश्वराने काय केलं? शाऊलाला त्याच्या राजपदावरून परमेश्वराने बाजूला केलं आणि त्याच्या जागी परमेश्वराने दावीदाला राजा केलं. आज आपल्या जीवनात हीच परिस्थिती आहे की आम्ही त्याच्या मनासारखं बनतोय का? त्याच्या मनासारखं बनणं म्हणजे त्याच्या आज्ञांचं पालन करणं, त्याच्या वचनांचं पालन करणं आणि आपल्या जीवनामध्ये पवित्रता धारण करणं. जेव्हा आपण प्रियानो पवित्रतेमध्ये चालण्याची सुरुवात करतो तेव्हा गरीबाचा आत्मा आपल्या जीवनातून प्रियानो घाबरायला लागतो आणि तेव्हा पवित्र व्यक्ती प्रियानो परमेश्वराच्या प्रतिबिंब असतो की जेव्हा प्रभूचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये असतो तर अंधकार त्याच्या जीवनामध्ये टिकू शकत नाही. गरिबीचा अंधकार त्याच्या जीवनामध्ये टिकू शकत नाही. म्हणून आज प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनानुसार प्रभूच्या आज्ञानुसार आपलं जीवन आम्ही चालावं आणि जगावं. जेव्हा प्रियानो आम्ही कबूल करतो की मला प्रभूच्या मार्गावरती चालायचं, प्रभूच्या आज्ञांमध्ये त्याच्या वचनामध्ये मला चालायचं, प्रियानो आम्ही निश्चय करतो त्या वेळामध्ये आमच्या जीवनातील ही गरिबीची बंधनं तुटायला लागतात, तुटले जातात. हालेलुया. परमेश्वराचे जे आशीर्वाद आहे पवित्रतेशी जोडलेले आहेत. हालेलुया. ना की परिस्थितीशी. कधी कधी आम्ही विचार करतो की आपल्या जीवनातील परिस्थिती आहे, परमेश्वर आम्हाला कसं आशीर्वादित करेल. हालेलुया. कधी कधी काही जण असे विचार करतात की त्यांची इच्छा नसते की आम्हाला त्यांनी त्यांच्या घरी प्रार्थनेसाठी बोलवावं. कारण काही जण असं बोलून सुद्धा दाखवतात की परमेश्वर पास्टरजी आमचं घर इतकं चांगलं नाहीये. हालेलुया. म्हणून आमची इच्छा नाही की तुम्ही आमच्या घरी यावं. परंतु काही जण असे आहेत की ते कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता ते उदार मनाने ते देवाच्या सेवकांना आपल्या घरी बोलवतात आणि प्रभू त्यांच्या जीवनातील मार्ग मोकळे करतो, त्यांची परिस्थिती परमेश्वर बदलवतो. हालेलुया. हालेलुया. जो प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो त्याने कुठल्या प्रकारचा विचार केला नाही. जर तो प्रभू लहानातल्या लहानाच्या घरामध्ये गेला तर प्रियानो आम्ही कोण आहोत? हालेलुया. आम्ही कोण आहोत? त्या प्रभूचे अनुयायी आहोत, त्याचे शिष्य आहोत. आम्हाला या गोष्टीबद्दल कदापिही निसंकोच आम्ही असतो. आम्ही प्रत्येकांच्या घरामध्ये जायला तयार आहोत. फक्त तुम्ही आमंत्रित करा, नक्की आम्ही येऊ. हालेलुया. हालेलुया. सो
या ठिकाणामध्ये जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये पवित्रतेशी जोडलेले असतात. प्रियांनो, तो आशीर्वाद करण्यास अगोदर प्रियांनो आपल्या हृदयाची तो तयारी पाहत असतो की आपलं हृदय तयार आहे की नाही, ते हृदय पवित्रतेने भरलेलं आहे की नाही. त्याच वेळामध्ये तो आम्हाला काय करतो, आशीर्वादित करतो. आणि जर आमचं जीवन हे पवित्रतेने भरलेलं नसेल तर प्रियांनो आमच्या जीवनामध्ये तो आशीर्वादित कदापिही तो करत नाही. पवित्रता, अंतःकरणाची पवित्रता फार गरजेची आहे. दाविदाने अनेक प्रकारच्या चुका केल्या, परंतु त्याच्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणा परमेश्वराकडचा होता. आणि म्हणूनच परमेश्वराने दावीद याच्या संबंधीने जे वचन दिलं की तो माझ्या मनासारखा आहे. आज आम्ही त्याच्या मनासारखे आहोत का? म्हणजे आज्ञाधारकपणा आणि पवित्रता या गोष्टीचा नियम आमच्या जीवनामध्ये आम्ही पालन करतोय का? आज्ञाधारकपणा प्रियानो हा सोपा नाहीये, परंतु त्याचा परिणाम अद्भुत आहे. हालेलुया. अब्राम, इसाक आणि याकोबाच्या जीवनातून आम्ही या गोष्टी शिकू शकतो. दाविदाच्या जीवनातून शिकू शकतो. शलमोन राजाच्या जीवनातून शलमोनाच्या जीवनातून आम्ही शिकू शकतो. प्रियानो, एलियाच्या जीवनातून आम्ही शिकू शकतो की ते आज्ञाधारकपणा त्यांच्या जीवनामध्ये होता. आणि त्या आज्ञाधारकपणाच्या कारणाने अनेक गोष्टीचा सामना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केला, परंतु त्यांच्या जीवनात प्रियानो फार अद्भुत अशा गोष्टी प्रभूने केल्या. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज्ञाधारक जर तुम्ही आहात, ही गोष्ट सोपी नाहीये तुमच्यासाठी, परंतु मोठे अद्भुत काम, अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये नक्की प्रभू करेल. जेव्हा तुम्ही आज्ञा पालन करण्यास सुरुवात करता तेव्हा स्वर्गाचे जे द्वार आहे की जे तुमच्यासाठी मोकळे होतात, की जे अनेक वर्षांपासून तुमच्यासाठी बंद होते. हालेलुया. तुमची इच्छा आहे का की परमेश्वराने तुमच्या जीवनातील हे द्वार जे आहेत, आशीर्वादाचे द्वार जे आहेत, जे बंद झालेले अनेक वर्षापासून, ते तुमच्यासाठी मोकळे करावेत का? तर आजपासून हे 3 नियम तुमच्या जीवनात तुम्ही पालन करण्यास सुरुवात करा. पहिला आहे पेरणी आणि कापणीचा नियम. पेराल तर चांगलं कापणी तुम्ही कराल. दुसरा नियम आहे की विश्वास आणि कृतज्ञता. विश्वासाबरोबर परमेश्वराला तुम्ही कायम धन्यवाद द्या. तिसरा नियम आहे आज्ञाधारकपणा आणि पवित्रता. जर या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही सातत्याने पालन कराल तर येणाऱ्या दिवसात तुमची सर्व परिस्थिती बदललेली असेल. पूर्ण परिस्थिती बदललेली असेल. आणि ही परिस्थिती बदलावी ही प्रभूची इच्छा आहे. आम्ही त्याच परिस्थितीमध्ये राहावं ही प्रभूची इच्छा नाहीये. तर त्याने आम्हाला सत्ता चालवण्यासाठी, त्याने आम्हाला अधिकार गाजवण्यासाठी प्रभूने आम्हाला बनवलेलं आहे. आम्ही गरिबीमध्येच राहावं यासाठी प्रभूने बनवलेलं नाही. हालेलुया. सो आज आमची मानसिकता, आमचे विचार, आमचं मन आम्हाला बदलवायचंय की मी जे काही करू शकतो प्रभूच्या सामर्थ्याने करू शकतो, की जो मला शक्ती देतो. आम्ही दुर्बल नाहीये, त्याने आम्हाला शक्तिशाली बनवलेलं आहे. हालेलुया. आणि आमच्या जीवनामध्ये फक्त विश्वासच आम्ही ठेवू नये, तर विश्वासाबरोबर आम्ही कृतज्ञता आमच्या जीवनामध्ये ठेवावी. आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यावे की परमेश्वरा माझ्याकडे जे काय आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या जीवनामध्ये आज्ञांचं पालन करूया आजपासून. आणि वचनाचं पालन आपल्या जीवनामध्ये करत असताना आम्ही कायम आमच्या जीवनामध्ये पवित्रता आम्ही धारण करूया की परमेश्वरा मी जे काही वागतोय, जे काही मी बोलतोय, परमेश्वरा ते योग्य आहे का, याचा आम्ही विचार करावा. आणि त्या कारणाने प्रियांनो आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने जर प्रियांनो कुठले अडखळण होत असेल, कुठली प्रियांनो अशी दुविधा जर निर्माण होत असेल, तर प्रियांनो ती गोष्ट आज आम्हाला रोखायची, थांबवायची. आणि त्या वेळामध्ये प्रभू आम्हाला पवित्रतेत, विश्वासात तो आम्हाला आणि त्याच्या आज्ञाधारकतेमध्ये अधिक तो वाढवेल. आणि ज्या वेळामध्ये आम्ही पेरणी आणि कापणीचा नियम आमच्या जीवनात पालन करू, विश्वास आणि कृतज्ञतेचा नियम आम्ही पालन करू, आज्ञाधारकपणा आणि पवित्रतेचा नियम आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन करू प्रियानो, त्या वेळामध्ये कुठल्याही प्रकारच्या गरिबीचे बंधनं, गरिबीचे जू आमच्या जीवनामध्ये राहणार नाही. कारण प्रभू हे प्रत्येक जू तोडण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्याने आम्हाला ते सामर्थ्य दिलेलं आहे. आमची गरिबी तोडण्याचे अधिकार प्रभूने आमच्या हाती दिलेले आहेत. ते जू तोडण्याचे अधिकार प्रभूने आमच्या हाती दिलेले आहेत. याची सुरुवात आजपासून आम्हाला करायची की प्रभू आम्हाला या गोष्टीच्या द्वारे नक्की तो सहायता करेल. प्रभू परमेश्वर तुम्हाला प्रत्येकांना त्याच्या कृपेचे, त्याच्या सामर्थ्याचे अनेक प्रकारचे आशीर्वाद, समृद्धीचे आशीर्वाद, बरकतीचे आशीर्वाद परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये देव.
हीच विनंती परमेश्वराकडे आहे. दैवाप करो हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी परमेश्वर आशीर्वादाचं कारण करो आणि परमेश्वर तुमच्या परिवारामध्ये त्याची समृद्धी आणि बरकत तुमच्या जीवनात तो प्रभू प्रदान करो. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा आणि हे व्हिडिओज तुम्ही नक्की इतरांसाठी तुम्ही शेअर करा. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला परमेश्वर नक्की आशीर्वादित करेल. त्याचप्रकारे तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही नक्की आमच्याकडे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रकारे जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी जर परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देत आहे या सेवेकायला मदत करायला आर्थिकरित्या, तर पियानो तुम्ही आर्थिकरित्या मदत करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची देणगी, तुमची मदत तुम्ही देऊ शकता. परमेश्वर या देण्याद्वारे तुमची आर्थिक आशीर्वाद परमेश्वर नक्की मोकळे करेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.